शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. चला 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 सारे एक वार जाऊया रे. चला 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 सारे एक वार जाऊया रे. एक वार जाऊया रे. एक वार जाऊया रे. चला 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 सारे एक वार जाऊया रे. देव बाबाची पाये तिथे भेद भाव नाही. देव बाबाची पाये तिथे भेद भाव नाही. तिथे सारे माझे तुझे हस्त पावे नको जे जे. तिथे सारे माझे तुझे हस्त पावे नको जे जे. एक वार जाऊया रे. एक वार जाऊया रे. चला 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 सारे एक वार जाऊया रे. तिथे नित्य रम्य एके नाव जिचे. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन इफिस्करासपत्र याचा 4था अध्याय 13 ते 18 वचन. इफिस्करासपत्र याचा 4था अध्याय 13 ते 18 वचन. देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत प्रौढ मनुष्यपणाप्रत ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा बुद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोहोचू तोपर्यंत दिले. ह्यासाठी की आपण ह्यापुढे बाळासारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने प्रत्येक शिकवणरूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये. तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा, जो ख्रिस्त त्याच्या सर्व प्रकारे वाढावे, त्याच्यापासून पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्याच्या योगे संबंध शरीराची जुळवणूक व जमवाजम होत असते आणि प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाने कार्य करीत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धी करून घेते. म्हणून मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्चितार्थाने सांगतो की परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत, त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये. त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे. त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. या सकाळच्या समयी आपण देवाचं वचन बघत आहोत. इफिस्करासपत्र त्याचा 4था अध्याय 13 ते 18 वचन. आम्ही या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आणि त्यांनी दिलेला जीवितक्रम याच्यावर आम्ही पाहत आहोत. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की जीवितक्रम हा आमच्या जीवनामध्ये, मानवी जीवनामध्ये फार गरजेचा आहे. आणि ह्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे
नम्रता या दीनता आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. नम्रता जर आमच्या कुटुंबात असेल तर आमचं कुटुंब शांतीप्रिय असेल. आमच्या कुटुंबामध्ये ऐक्यपणा असेल, एकमेकांचं सहन करण्याची शक्ती असेल आणि एकमेकाला चिटकून राहण्याची शक्ती आमच्यामध्ये निर्माण होईल. आणि इतकंच नाही तर प्रीती वाढेल आणि आमचं कुटुंब एक चांगलं कुटुंब म्हणून दिसून येईल. आज आम्हाला ह्या ठिकाणी पौल म्हणतोय की आमचं प्रत्येक अंग जे आहे ते आमच्या एकमेकांना जोडून आहे, जेणेकरून ते रचना जी झालेली आहे ती प्रीतीमध्ये होण्यासाठी आणि शरीराची वृद्धी होण्यासाठी ते अगत्याचं आहे, गरजेचं आहे. आणि तो त्याच्या जवळ येऊन आपली प्रेम तो दाखवतो. एक बाळ तो विसरून जातं की मला रागावलेलं होतं. तसंच आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये राहत असताना अनेक वेळा आम्ही काही काळपूर्वीचा राग धरून बसतो. आमच्यामध्ये कधीकधी हेवा असते, कधीकधी आमच्या मनामध्ये कट्टरता असते आणि त्यामुळं आम्ही एकमेकांसोबत संवाद करत नाही, बोलत नाही आणि त्यामुळं आमच्या घरामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये फूट दिसून येते. एकमेकांचे विचार पटत नाही आणि अनेक वेळा विभक्त होऊन जातो. कारण का त्या शरीराची वृद्धी होण्याऐवजी ती वाढ खुंटली जाते. आम्ही प्रभूमध्ये चालतो या प्रभूमध्ये आहो असं वाटत आहे तर आमचं मन जे आहे भ्रष्ट करू नये, या भ्रष्ट होऊ देऊ नये. कारण का आमच्या मनाला जर आम्ही भ्रष्ट केलेलं आहे तर आम्ही प्रभूसोबत चालू शकणार नाही. कारण का अंधकार जो आहे तो प्रकाशाला झेलू शकत नाही, प्रकाशामध्ये तो राहू शकत नाही. तसंच आमच्या मनामध्ये आमची जी बुद्धी आहे त्याच्यामध्ये जर कपट या कठीणपणा आला तर आम्ही अज्ञान आम्ही परमेश्वराच्या जीवनासारखे चालणार नाहीत. तर देवाच्या जीवनाला, देवाच्या आज्ञेला, देवाप्रमाणे चालण्यासाठी आम्ही सक्षम होऊ शकणार नाही. आज गरज आहे की आम्ही आमचं अवलोकन करावं, आत्मपरीक्षण करावं. काय मी अंतःकरणाने कठीण तर नाही झालो ना? कारण का ज्यावेळेस कठीणपणा येते तर आज्ञाधारकपणा नसतो आणि आमच्यामध्ये कारणं सांगण्याची वृत्ती वाढते. प्रियानो, आमच्या आत्मपरीक्षणाची गरज आहे. प्रार्थना करूया. प्रभू येशू, आज आम्ही तुझ्या समोर येतो, नम्र अंतःकरण आमचे करतो आणि प्रभू आम्ही प्रार्थना करतो की आमचं अंतःकरण पारख आणि आमच्यामधला सर्व कठीणपणा काढून टाक. आम्हाला शुद्ध हृदय दे. आम्हाला आशीर्वादित करतच आहे त्याप्रमाणे तू आम्हाला तुझ्यासोबत चालण्यासाठी मार्गदर्शन कर. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. चला 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 सारी एक बार जाऊया रे, एक बार जाऊया रे, एक बार. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.